नमस्कार मित्रांनो. भूमी अभिलेख डिपार्टमेंट अंतर्गत 903 जागेसाठी जाहिरात आलेले बघू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सपेक्टेड कट ऑफ किती लागणार आहे ते बघणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, भूमी अभिलेख डिपार्टमेंट अंतर्गत विभागावाईज जाहिरात आलेले बघू शकता तुम्ही. पुणे विभागासाठी बघू शकता 83 जागा आहे. कोकण विभागासाठी 260 जागा आहे. 259 जागा आहे. नाशिक विभागासाठी बघू शकता 124 जागा आहे. छत्रपती संभाजीनगरसाठी बघू शकता 210 जागा आहे. अमरावती विभागासाठी बघू शकता 117 जागा आहे. आणि नागपूर विभागासाठी बघू शकता 110 जागा आहे. तर बघू शकता मित्रांनो, तर आता एक्सपेक्टेड कट ऑफ किती लागणार आहे बघू शकता. पुणे विभागावेळेस बघू शकता 165 ते 172च्या दरम्यान कट ऑफ लागण्याची दाट शक्यता आहे. कोकण विभागामध्ये बघू शकता किती कट ऑफ लागू शकतो. 170 ते 176च्या दरम्यान कट ऑफ लागू शकतो. आणि नाशिक विभागासाठी बघू शकता किती कट ऑफ लागणार आहे. 160 ते 168च्या दरम्यान. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये बघू शकता 162 ते 170च्या दरम्यान कट ऑफ लागणार आहे. अमरावती विभागासाठी बघू शकता 160 ते 174च्या दरम्यान कट ऑफ लागू शकतो. आणि नागपूर विभागासाठी बघू शकता 160 ते 170च्या दरम्यान कट ऑफ लागू शकतो. एवढा हा एक्सपेक्टेड कट ऑफ लागण्याची दाट शक्यता आहे. कारण की मागच्या वेळेस ज्यावेळेस एक्झाम झाली होती बघा, भूमी अभिलेख डिपार्टमेंटची, त्यावेळेस कट ऑफ शक्यतो 160 165च्या दरम्यान कट ऑफ लागलेला होता. तर त्याच दरम्यान कट ऑफ लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे, हा फिक्स कट ऑफ नाही आहे. एक्सपेक्टेड जे अनालिस करून तुम्हाला सांगण्यात येत आहे मित्रांनो. जर तुमचा स्कोर 160 प्लस असेल तर सर्व डॉक्युमेंट काढून घ्या. कारण की रिझल्ट पण लवकरच लागण्याची दाट शक्यता आहे. नोव्हेंबर एंडिंगला नाही तर डिसेंबरमध्ये रिझल्ट लागणार आहे. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.